सूक्ष्म नियोजनाला गती, हवामान अनुकूल शेतीकडे पहिले पाऊल. जागतिक बँकेच्या सहकार्याने राबवल्या जाणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत गावागावांमध्ये सूक्ष्म नियोजन उपक्रम जोमाने सुरू झालाय. पहिल्या 3 दिवसात ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी, विशेषतः महिला शेतकऱ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या सूक्ष्म नियोजन प्रक्रियेचा मुख्य उद्देश गाव पातळीवर हवामान बदलांना तोड देण्यासाठी कृषी विकास आराखडे तयार करणे हा आहे. पहिल्या दिवशी मशाल फेरी आणि गाव बैठक घेऊन प्रकल्पाची उद्दिष्टे समजावून सांगण्यात आली. दुसऱ्या दिवशी प्रभात फेरी, शिवार फेरी, माती नमुने संकलन, पाण्याची पातळी पाहणी आणि कृषी विषयक लक्ष्य गट चर्चा यासारखे उपक्रम राबवण्यात आले, ज्यामुळे जमिनीची प्रत्यक्ष स्थिती आणि शेतकऱ्यांच्या गरजा समजून घेण्यास मदत झाली. तिसऱ्या दिवशी मृदा व जलसंधारण नकाशांचे चिन्हांकन आणि महिला सभा घेऊन पाणी व्यवस्थापनावर चर्चा करण्यात आली. या 3 दिवसीय सूक्ष्म नियोजन उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये ग्राम कृषी विकास समिती जोगमोडी व कोपुर्ली खुर्द, श्री हेमराज राऊत सरपंच जोगमोडी, श्री रमेश झिरवाळ पोलीस पाटील वहबारी, प्रगतशील शेतकरी श्री मोहन हाडळ, श्याम गवळी, उत्तम चौधरी, यवन जाधव तसेच श्रीमती मनीषा पालवी सरपंच कोपुर्ली खुर्द, सुधाकर भुसारे, केशव भुसारे व मधुकर पालवी पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला, युवक सक्रिय सहभाग घेत होते. प्रशांत रहाणे साहेब तालुका कृषी अधिकारी पेठ, शेलार साहेब मंडळ कृषी अधिकारी पेठ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. उपकृषी अधिकारी श्री संदीप पठारे, सहाय्यक कृषी अधिकारी दिलीप वाघेरे, धनंजय गावडे, सुनील भुसारे, हेमंत जाधव, ज्ञानेश्वर पवार व योगीराज घांगळे साहेब यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य लाभले. या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागात हवामान अनुकूल कृषी पद्धती रुजवून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास निश्चितच मदत होईल अशी आशा आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी, पेठ.